श्रीराम नमस्कार. आज 23 एप्रिल 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 102. राजयोग, राजविद्या, राजगुह्य हा योग आपण सध्या पाहत आहोत. वास्तविक ह्या योगाला अजून सुरुवात केलेली नाही आहे. एखादी कृती, एखादी भाजी करायची म्हटलं तर अगोदर मुळात आपल्याला ती भाजी कशी करायची याचं ज्ञान आवश्यक पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहिजे. ती भाजी ज्याच्यामध्ये करायची आहे असं योग्य भांडं हवं, गॅस हवा किंवा स्टोव म्हणजे अग्नी हवा, आणि मग योग्य वेळेनी, योग्य नियोजनाने आणि योग्य कृतीद्वारे ती भाजी तयार होते. जास्त ठेवलीत तर करपणारे, कमी ठेवलीत तर कच्ची राहणारे. सांगायचं तात्पर्य असं की योग्य वेळ, प्रमाणित वेळ ही खूप महत्त्वाची आहे. आणि तसंच भगवंतानी जो राजगुह्य योग अर्जुनाला सांगितला, याच्यामध्ये आपण अगोदर आपली पार्श्वभूमी तयार करणं गरजेचं आहे, की जी एक शेवटचे 2-3 भाग तयार करायचा मी प्रयत्न करतोय. राजविद्या आणि राजगुह्य अर्थ आधीच सांगितलेला आहे. सर्वोच्च विद्या आणि सर्वोच्च गुह्य ज्ञान, जे सर्वसाधारण लोकांसाठी नाही, आणि ते सर्वसाधारण लोकांना वाटलं तरी घेण्याची कुवत नसते. इतकं सुंदर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ह्या ज्ञानाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. मी मागच म्हटलं होतं की ज्ञान गुह्य कसं समजायचं, अर्जुनाला सांगितलं. त्याच्याबरोबर संजयाने पाहिलं, ऐकलं, ते धृतराष्ट्राला सांगितलं. आणि मग हे गुह्य कसं, असा मनामध्ये प्रश्न. आणि आता आपणही सर्वजण भगवद्गीतेचा अभ्यास करतोय. सर्वसामान्यांसाठी अर्जुनाने हा भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारले होते. तर हे कसं, तर समोर मांडलेली गोष्ट असं धरून चाला की एखादी गोष्ट, भगवंतांनी एखादी गोष्ट अर्जुनाला सांगितली आणि आपल्या समोर एखादी गोष्ट असते पण आपल्याला ती प्राप्त नसते. आणि याचा एक छानसं उदाहरण मध्ये आत्ता जेव्हा हा योगाचा विचार चालू होता तेव्हा डॉक्टरांनी मला एक सुंदर 1-2 गोष्टी उदाहरणं सांगितली. ती तुम्हाला सांगतो मी. की आपण एखाद्या जत्रेत जातो आणि तो जादूगार आपल्यासमोर खेळ करत असतो, एक जादूचा स्टॉल असतो, आणि अशा विविध त्या जादूच्या गोष्टी तो मांडत असतो की स्वतः समोर त्याच्या मनातला पत्ता ओळखा, अमुक अमुक ठिकाणी शिट्टी ठेवली तर ती दुसरीकडं उघडली तर ती गायब होते. असे असंख्य प्रकार असतात. तशात एक असे 2 लोखंडाचे खिळे असतात, ते एकमेकांना असे जोडलेले असतात, आणि तो आपल्या हातामध्ये तो देतो. तो म्हणतो हे सोडून दाखवा. म्हणजे काय, भगवद्गीतेच्या अनुषंगाने ज्या दिवशी मी निरूपणामध्ये सांगितलं की सर्व गुह्य ज्ञान कसं समजलं जाईल, श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुनाने ऐकलं, त्याच्याबरोबर संजयाने ऐकलं, धृतराष्ट्राने ऐकलं, आपण ऐकतोय सगळे. मग हे गुह्य कसं काय, हे तर सगळ्यांनाच माहिती. पण मेघ काय हे डॉक्टरांनी सांगितल्यावर माझ्या लक्षात आली की जसं त्या जादूगाराच्या स्टॉलवर आपण जातो आणि ते 2 खिळे असलेला तो आपल्या हातात देतो, म्हणतो हे सोडून दाखव. आणि आपण किती आटापिटा करतो, ते सोडवायचा प्रयत्न करणारा अशिक्षित पण असतो आणि सुशिक्षित पण असतो. पण ते तो सोडवू काही शकत नाही.
आणि मग आपण त्या जादूगाराला म्हणतो की मी हे खरेदी करतो. मग तो काय करतो की त्या पडद्याच्या मागं नेतो आणि ते कसं सोडवायचं असं एका सटक्यात दाखवतो. डॉक्टर म्हणले याला गुह्यज्ञान म्हणतात. म्हटलं कसं? सर्वांच्या समोर आहे, सर्वांच्या हातात आहे, पण उत्तर मिळत नाही. जसं ते दोन खिळे, जसे ते दोन आकडे एकमेकात अडकवलेले असतात, एक क्षणावरची कृती असते की ती केली की ते दोन्ही वेगवेगळे होणार असतात, पण जोपर्यंत ते ज्ञात होत नाही तोपर्यंत ते काही उपयोग होत नाही. आणि मग ते कळलं की लगेच तो माणूस ज्यांनी खरेदी केलेलं असते तो येतो की लगेच मित्रांना किंवा घरच्यांना सांगतो, दाखव सोडून, मी तुला 1 मिनिटात सोडून दाखवतो. आणि मग तो असा हात मागं करणं, खिशात ते करणं आणि ते सोडून दाखवणार की इतरांना वाटतं की वा, ह्यालाही जादू यायला लागली. वास्तविक हे एक ज्ञान आहे. जसं या समोर गोष्ट आहे, प्रश्न, आणि हा विषय नीट इथं समजून घ्यायचा आहे आपल्याला. कारण राजविद्या आणि गुह्य हा योग ह्या पूर्ण भगवद्गीतेतला असा योग आहे, तो जर कळलं तर जीवन आपलं पूर्ण यशस्वी झालं असं म्हणायला काय हरकत नाही, समृद्ध झालं असं म्हणायला हरकत नाही, समाधानी झालं असं हरकत नाही. म्हणून हा प्रत्येक योग समजून घेतला पाहिजे, कारण त्या शब्दामध्येच प्रश्न आहेत आणि त्याच्यातच उत्तर आहेत. शब्द आणि प्रश्न खूप सोपे आहेत, पण त्याच्यात ज्ञान खूप लपलेलं आहे. म्हणून जसं ही वस्तू त्या जत्रेमध्ये सगळ्यांच्या समोर ठेवलेली असते आणि तो निर्धास्त असतो जादूगार. समोरचा माणूस येतो, 100 प्रयत्न करतो, दुसरा येतो, 100 प्रयत्न करतो, ते त्याला काही जमत नाही दुसऱ्याला. त्याला माहिती असतं जादूगाराने ह्यांना काही हे जमणार नाही, कारण त्याचं ते कसं करायची ती क्लुप्ती आणि ते ज्ञान हे समोरच्याला नसतं. तसं इथं भगवंतांनी ज्ञान तर प्रदान केलं, राजविद्या राजगुह्य रहस्य सांगितलं. पण इथं 9व्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाने बोलायला सुरुवात केलेली आहे. श्रीकृष्ण उवाच असं म्हटलेलं आहे, खात्री. आणि या खात्रीने भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, अरे कौंतेया, हे जे ज्ञान मी तुला देतो आहे, या ज्ञानाने तू सर्व दुःखांवरती विजय मिळवू शकशील. तुझ्या जीवनामध्ये दुःख हे राहणारच नाही. तुला तुझ्या कुठल्याच प्रश्नामध्ये अडचण वाटणार नाही, असं ज्ञान मी तुला देतो. याचं कारण असं की तू मत्सरी नाहीस. गंमत बघा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणताय, तुला मी ज्ञान देतो त्याचं कारण असं की तू मत्सरी नाहीस. अरे आपण माणूस त्याच्यामध्ये म्हणतो की एवढंच फक्त, मनामध्ये मत्सर उत्पन्न न झालेला व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. मनुष्य जीवनामध्ये मत्सर ही एकच गोष्ट अशी आहे की ती मनुष्याला कायम अस्थिर ठेवते, कायम चुकीच्या मार्गाने नेते. अर्जुनामध्ये तो नुसता काही भगवान श्रीकृष्णाला समर्पित झालं म्हणून मनामध्ये मत्सर नाही असं होत नाही आहे. दुसऱ्याबद्दलचा द्वेष हा अर्जुनाच्या मनामध्ये नव्हता, हे भगवान श्रीकृष्ण जाणून होता. युद्ध उभं करायला, जेव्हा युद्धभूमीवर उभे राहिले तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाने सांगितलं, अरे हे केशवा, मी ह्यांना कशाला मारू, काय मारून मी साध्य करणार. ज्यांच्या हाडामासांचे गोळे या जर रणांगणावर पडले तर त्याच्यापासून मला सुख प्राप्त होईल का. विचार करा, आज माणसं 1-1 रुपयासाठी खून करतायत, भांडतायत. आपलं राज्य जाऊ नये म्हणून दुर्योधनाने हा आटापिटा केला होता. आणि अर्जुन म्हणतोय की मी असंच द्यायला तयार आहे, मला नकोच, मी तर संन्यास घ्यायला तयार आहे, मी भिक्षा मागायला तयार आहे.
मला काही नको, मी इथनं निघून जातो. ही गोष्ट सोपी नाही आहे. आपण पहिल्यांदा ऐकली, वाचली, ती सोपी नाही आहे. आपण आता हा राजगुह्य योग या अनुषंगाने त्याचा विचार करणार आहोत. आपल्याला जीवनामध्ये हवी असलेली गोष्ट आपल्याला सहज सोडणं शक्य होत नाही. आणि हेच भगवंतानी अर्जुनाच्या बाबतीत हेरलं की हा सर्व करू शकतो आणि यांनी केलंय. याला आसच नाही. याला फक्त माझ्याशिवाय कशाची आस नाही हे अर्जुनाचं वागणं, बोलणं, गुण हा जेव्हा भगवंतानी ओळखला तेव्हा भगवंत म्हणाला की हे अर्जुना, तू मत्सर रहित आहेस म्हणून तू माझा आहेस. मनुष्याने जीवनामध्ये काय सोडायला पाहिजे? तर लोकांचा मत्सर करणं सोडायला पाहिजे. क्षणाक्षणामध्ये, क्षणोक्षणी मनुष्य मत्सर भावना असते. आपण अगोदरच्या योगामध्ये पाहिलेलं आहे, आत्मसंयम योगात पाहिलेलं आहे, ज्ञान विज्ञान योगात पाहिलेलं आहे. मद, मोह, मत्सर, माया, अहंकार ह्या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवनातून सुटायला पाहिजे. नुसतं म्हणतो मोह म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा मोह होणं, अमुक गोष्ट मला पाहिजे, ही गाडी मला पाहिजे, मोह होणं. आणि मग मोह उत्पन्न झाला की त्याच्याबरोबर माया उत्पन्न होते. मी या गाडीत बसेन, मग गाडीतनं असं जाईन, मग लोक मला असे म्हणतील, मी असं सुखावं होईल. आणि हे भावना मनामध्ये उत्पन्न झाली की मनामध्ये मत्सर उत्पन्न व्हायला सुरुवात होते. एक छानसा प्रसंग आठवला म्हणून सांगतो. आता खरं वास्तविक आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्ही विषय वेगळे आहेत, पण दोघांचं साम्य एक आहे. आणि याच्यामध्येच हा मत्सर हा शब्द ज्ञानेश्वरांच्या बाबतीत भगवान श्रीकृष्णाचा, महाविष्णूचा अवतार तो ज्ञानेश्वर. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. माऊलींनी काय मागितलं? खळं आहेत, ज्यांची बुद्धी नीट नाही, ज्यांचे विचार योग्य नाहीत, ते सर्व सांडून जावं. कारण एकदा सांडलं ना, दूध जमिनीवर सांडलं की उचलता येतं का तुम्हाला? पीठ जमिनीवर सांडलं तो उचलता येतं का? हातातनं भाजी पडली, बटाटा पडला, तो उचलता येतो, तो सांडत नाही. नीट लक्षात घ्या. मराठी शब्द आणि त्याच्यापासून निर्माण होणारे अर्थ हे खूप महत्त्वपूर्ण आहेत. जसं पीठ सांडल्यावरती उचलता येत नाही, दूध सांडल्यावरती उचलता येत नाही, तसं ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो आणि तया सत्कर्मी रती वाढो. प्रेम वाढायला पाहिजे त्याच्यात. भगवंताकडं मागणं केलं आणि हेच मागणं, हीच गोष्ट जर मनुष्याला दूर नेत असेल तर त्याचं कारण आहे मत्सर. स्वतःला सुद्धा मत्सर करतो माणूस. एखाद्या कटिंगच्या दुकानात, सलूनच्या दुकानामध्ये माणूस जाऊन येतो, केस रंगवून येतो, त्याच्या बाजूला अजून एखादा माणूस बसलेला असतो आणि तो पाहतो की अरे माझे केस जास्त हे नाही झाले, स्वतःला मत्सर वाटायला लागतो. त्याचे वाढलेत, माझे कमी झालेत. मग त्याचे वाढलेत म्हणून मत्सर निर्माण होतो. आणि त्याच्यापेक्षा माझा रंग व्यवस्थित केलेला आहे म्हणून अहंकार निर्माण होतो. गमती बघा, शब्द नीट, इतकी सुंदर गुह्य काय आहे, ज्ञान गुह्य लपलेलं काय आहे समोरच या गोष्टी, पण ज्ञान होत नाही म्हणून ह्याला गुह्य ज्ञान म्हटलेलं आहे. भगवंतांनी याच्यामध्ये अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, तू मत्सर रहित आहेस रे बाबा. तू कोणाचा जीवनात मत्सर करूच शकत नाही. नुसतं अर्जुन मत्सर करू शकत नाही एवढं ऐकून आपण थांबायचं नाहीये. मग जिथं त्याला मदच नाही झाला, मोह नाही झाला,
मद, मोह, मत्सर, माया, अहंकार. मग तिथं मोहच झाला नाही. अर्जुनाला जर इतकांचा जर मोह झाला असता तर काय झालं असतं. आणि इथं आपण एक कायम गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. 5 पांडवांना भगवद्गीता सांगितली का श्रीकृष्णांनी? तर नाही सांगितली. अर्जुनाला सांगितली. कारण प्रत्येक पांडवांच्या मनामध्ये वेगवेगळे हेतू होते. युधिष्ठिराला राजा म्हणून राज्य मिळवणं आणि आपल्या प्रजेला सुखी करणं हा भाग होता. भीमाला दुर्योधनाने दुःशासनाने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. आणि नकुल सहदेव हे युधिष्ठिराच्या शब्दाबाहेर नव्हते आणि त्यांच्याही बाबतीत असेच घडलेले होते. आणि राहिलेला होता तो फक्त अर्जुन. आणि अर्जुन हा एकमेवच असा होता. बाकीच्यांनी आपण महाभारत ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. कोणी हत्यार टाकलं, शस्त्र टाकलं नाही. फक्त अर्जुनाच्या हातनं गांडीव गळून पडलं. आणि का पडलं? तर मनामध्ये मत्सर नव्हता म्हणून गळून पडलं. तो जर असता तर अर्जुनाच्या हातून गांडीव धनुष्य गळून पडलं नसतं. कारण मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी प्राप्त करायचं आहे, मला काहीतरी घ्यायचं आहे, ही भावना जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होते तेव्हा मनुष्य दुसऱ्या कृतीच्या मागं लागतो. की ही कृती पूर्ण करण्यासाठी मी दुसरी कृती काय करू अशा विचाराला लागतो आणि त्या मोहात तो अडकतो. आणि हीच गंमत आहे की अर्जुन कशात अडकला नाही, कारण तो फक्त भगवंताला पूर्ण शरण गेलेला होता. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की भगवंताला शरण गेले जाणं म्हणजे काय, तर हे विकार आपण सोडून देणं. आणि याची पावती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली होती की हे पार्था, तू मत्सर रहित आहेस म्हणून तुला गुह्य ज्ञान मी सांगतोय बाबा. कारण कसं असतं की आपण बघत असतो की बाहेर गुरु असतात सगळे. आता मी किती ठिकाणी अंकज्योतिष शिकलेलो आहे. ज्यांच्याकडे क्लास केला त्यांना म्हटलं मला उत्तरार्ध शिकवा, पूर्वार्ध शिकवला नाही म्हणाले. कृष्णमूर्ती पद्धत शिकलेलो आहे, रत्नशास्त्र शिकलेलो आहे. आणि शिकताना मला कायम लक्षात आलं की ज्याचा उपयोग मी करून पैसे कमवू शकतो अशी गोष्ट ही लोक शिकवत नाहीत. त्याचं कारण असं, चुकून माकून मी दिलेल्या विद्येवर हा जर मोठा झाला आणि माझ्यापेक्षा जास्त पैसा कमवायला लागला तर काय. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि डॉक्टरांच्या बाबतीत कधीच असं झालं नाही. सढळ हाताने कायम हात रिता असायचा डॉक्टरांचा, अजूनही आहे. ती कायम देत गेले, पूर्ण विद्या देत गेले, अर्धवट ज्ञान कधीच दिलं नाही. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये की पूर्ण देणं तरच महत्त्वाचं असतं. अर्धवट दिलं तर त्याचा काही उपयोग होत नाही, दुरुपयोग होऊ शकतो. आणि मनुष्याचा हा स्वभाव धर्म आहे की समोरच्याला पुढं जाऊन द्यायचं नाही. आणि आपण पाहत असतो शेजारचा मुलगा पास झाला तर पेपर सोपे होते, आपला नापास झाला तर पेपर अवघड होता. म्हणजे मत्सर, ह्याला मत्सर म्हणतात. मग कुठनं तयार होतो, तर इथनं तयार होतो. असं म्हणतात की सवत मत्सर असतो. तिथं असं म्हटलं का राग असतो, अहंकार असतो, क्रोध असतो, नाही, मत्सर शब्द वापरलेला आहे. कारण ज्याचं मूळ या पूर्ण पुढचे जे मोह, माया, अहंकार याच्यामध्ये जो माणूस अडकतो तो या मत्सरामुळे अडकतो. माझ्याकडे आंब्याची पेटी चांगली आली, दुसऱ्याकडे वाईट आली. अरे गरज ठीक आहे, तुझ्याकडे चांगली आली, तू त्याचं उपभोग. पण त्याच्याकडे वाईट आली म्हणून ह्याला आनंद, तो मत्सर आहे. हा मत्सराचा भाग आहे. मग सवती मत्सर जे जुन्या काळी म्हणायचे ते म्हणजे काय की तिला त्रास झाला, नवऱ्याने तिला टाकली, तिला काहीतरी बोलला म्हणजे इकडं दुसऱ्या बायकोला आनंद व्हायचा. मत्सर.
आणि मग जीवनामध्ये आपल्याला सोडायचं काय आहे? कारण जर तुम्ही जर मत्सर हा भाव सोडू शकला नाहीत तर काही उपयोग नाही. आता सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं, मी तुम्हाला अजून एक गोष्ट आपल्या ग्रुपवरची आहे त्याच्यामध्ये सांगतो. आधी मला खूप वाटायचं की आपल्या बाबतीत कोणी छान 2 शब्द लिहिले. काल भागवत काकांनी शब्द लिहिले काही की असं असं अमुक अमुक झालं. वास्तविक हे मी कधीच विसरत नाही आणि विसरणार पण नाही. करता करावी तर फक्त डॉक्टर आहेत. पण आपल्या बाबतीत 2 शब्द चांगले लिहिले तर आपल्यामध्ये कसं गंमत कशी होती की जे आपल्या बाबतीत काही लिहित नाहीत ना, असं वाटतं की हे का लिहित नाहीत, यांच्या पोटात दुखतं का, काही ह्यांना मान्य नाही का? हा मनामध्ये विचार उत्पन्न होणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचा मत्सर आहे. जगण्यामध्ये सहजता हवी. कशासाठी अपेक्षा? कशाला त्या मोहात अडकायचं आहे? जर खात्री आहे की करणारा हा मी नाही आहे, हा कोणतरी दुसरा आहे, हा तुझा देह जो आहे हा फक्त एका टेलिफोनच्या इन्स्ट्रुमेंटसारखा वापरलेला जातोय, तर म्हटल्यानंतर त्या टेलिफोनला शेखी मिरवता कामा नये. उद्या ज्या कंपनीचं ते सिम कार्ड आहे ते जर बंद केलं तर तो हँडसेट, तो टेलिफोन कोणी वापरेल का? म्हणजे विचार करा. मनुष्याला सोडता आलं पाहिजे आणि अहमभाव हा तिथं नष्ट होणं गरजेचं आहे. आणि मग भगवंतानी इथं अर्जुनाला या गुह्य योगामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे की तू मला समर्पित झालास हे मला कळलं. अरे भगवंताला कळणं म्हणजे सुद्धा ही सोपी गोष्ट नाही आहे की भगवंताला कळणं. अर्जुनाची कुठली तरी कृती, याच्यासाठी अर्जुनाचा अभ्यास होणं गरजेचं आहे ना, की असं काय अर्जुनाने तीर मारला की तो भगवंतानी त्याला आपलंसं केलं. म्हणून भगवंतानी इथनं हा जो 9वा अध्याय आहे तिथनं पहिल्यांपासून परत रिव्हिजन थोडक्यात म्हणतो नाकमंटी करायला सांगितलेले. सगळे गुणदोष दाखवलेले आहेत, पण त्याचा वापर अर्जुनाने कसा केला हे भगवंताने सांगितलेलं आहे. आणि ते वापर झाल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलेलं आहे की अर्जुन ह्या सर्वातनं बाहेर पडलेला आहे आणि मला मिळालेला आहे. कारण जो एकदा परमात्म्याला त्या भगवंतामध्ये सामील होतो त्याला दुसऱ्या गोष्टीची आस अपेक्षा राहतच नाही. आणि मग मत्सर कुठला राहणार? मी पणच नाही, मद नाही, माया नाही, मोह नाही. मग ह्या सर्व गोष्टी ज्या गोष्टींपासून उत्पन्न होतात तर ते नाही. म्हणून मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अरे तू मत्सर रहित आहेस रे, आणि म्हणून तू मला प्रिय आहेस. आणि इकडं धृतराष्ट्र फक्त संजयला म्हणतो की युद्धाभूमीवर काय झालं तेवढंच सांग, बाकीचं काही सांगण्याच्या भानगडीत मला पडू नकोस, बाकी मला काही घेणं देणं नाही. मत्सर, फक्त माझ्या मुलाचं कसं चांगलं होईल एवढाच विचार त्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये आला होता. आणि संजयाने फक्त सांगायचं काम केलं. ही काय असतं, आपण एखादी गोष्ट सहजतेने ऐकतो, पण ती प्राप्त होणं आणि ती दुसऱ्याला देणं ह्याच्यात सुद्धा गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. तुम्हाला मिळालेली एखादी गोष्ट तुम्ही आपल्याजवळ न ठेवता ती दुसऱ्याला देणं हे सुद्धा मोठं भाग्य असतं. आणि हा सगळ्यात खरं सांगायचं ना तर मोठा तुमचा दान धर्म म्हणतो ना, ते तसं करावं. असं नाही आहे की तुम्ही 1000 रुपये दिले म्हणजे दान दिलं म्हणून. त्याच्यामध्ये तुमच्याकडे एक एवढासा एक दाण्याचा तुकडा जरी असला खिशात आणि तो अर्धा खाऊन अर्धा तुम्ही जरी तो पक्ष्यांना टाकलात, कधी विचार केलाय का की मुंगीचं पोट केवढं असेल? एवढा मोठा लाडू ठेवला तर ते एक मुंगी चिकटली तर तो लाडू फस्त करेल का? म्हणजे मनुष्याला पोटाला जेवढं आहे तेवढाच मनुष्य खातो. मग एक दाणा जर तुमच्या खिशात असेल आणि जर तुम्ही तो टाकलात तर ते कोणाचं तरी पूर्ण अन्न होऊ शकतो. हा विचार प्रत्येक मनुष्याने करणं गरजेचं आहे. आणि भगवंतानी हे ताडलं की अर्जुन या प्रत्येक गोष्टींचा
विचार करतो आणि त्याचप्रमाणे कृती करतोय. सुई एवढी जागा सुद्धा या पांडवांना देणार नाही अशी मनामध्ये ईर्ष्या बाळगलेला दुर्योधन, म्हणजे विचार करा की त्या जागेवरती मुंगी सुद्धा उभी राहणार नाही, ती सुद्धा मोठी, तेवढी सुद्धा जागा देणार नाही. पण ती सुद्धा जागा, आपण एवढंच काय म्हणतो की दुर्योधन बोलला सुई एवढी जागा देणार नाही, मग त्याच्यात काय, अरे पण ती सुद्धा जागा मला नको हे अर्जुन म्हणाला. सुई एवढी जागा सुद्धा नको. अरे श्रीकृष्णांनी ही जेव्हा दिल जमाई करायची होती तेव्हा जी मध्यस्थी केली, तेव्हा श्रीकृष्णांनी दुर्योधनाला सांगितलं की तू लक्षात घे, तू म्हणशील तेवढी जमीन तेवढीच मी पांडवांना देतो, ते माझ्या शब्दाबाहेर नाहीत. आणि तेव्हा हे दुर्योधनाने वाक्य उच्चारलं की सुई एवढी जमीन सुद्धा मी त्यांना देणार नाही. आता सुईचं टोक किती केवढंसं लहान असतं, पण महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की कशी देत नाही असं म्हणून युधिष्ठिर राजा म्हणून उभा राहिला, भीम युद्धाला उभा राहिला, नकुलसे उभे राहिले, पण अर्जुन म्हणाला की मला नको, मला तेवढंही नको. जर समोरच्याला एवढ्याशा गोष्टीतनं आनंद होत असेल आणि ह्याच गोष्टीवरनं जर वाद होत असेल तर ती गोष्ट मला नको. ही गोष्ट तुम्हाला ऐकायला सोपी वाटेल, पण याचा गाभ्याचा जर विचार केला तर तुम्हाला मोठे पण लक्षात येईल की सुई एवढी सुद्धा अर्जुनाने अपेक्षा ठेवलेली नव्हती. मत्सर कुठनं निर्माण होणार. म्हणून या राजविद्या राजगुह्य योगामध्ये सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू का मला जवळचा आहेस, कारण तू मत्सर रहित आहेस. ही भावनाच नव्हती. मनुष्याचा देह जर तयार झाला तर त्याची पुढची पायरी तो भक्ताकडे जातो, आणि भक्त पण होता अर्जुन, हा श्रीकृष्णाचा भक्त पण होता. पण का सुरुवात केली, का सांगितलं, अर्जुनाने प्रश्न विचारला नाही आहे या योगामध्ये. इथं भगवंतानी बोलणं चालू केलेलं आहे, आणि बोलणं चालू करतानाच सांगितलं की अरे पार्था, तुझ्यासारखा मत्सर रहित मी पाहिला नाही रे. मी भगवंतानी स्तुती करणं सोपी गोष्ट नाही आहे. अशी स्तुती जेव्हा निवृत्तीनाथांनी माऊलींना जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञान दिलं आणि सांगितलं हे जगतासाठी वाटा, आणि हे जगतासाठी वाटण्याचं ताट जेव्हा माऊलींच्या समोर आलं, भगवान श्रीकृष्ण समोर उभे होते. महाविष्णूचा अवतार तो ज्ञानेश्वर. अवतार असला तरी तेव्हा भूमिका बदललेली होती. भगवान श्रीकृष्णाचा अवतार आला अर्जुनासाठी, पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं होतं, ज्ञानाचं ताट, लाडू पेढ्याचं ताट नव्हतं. ज्ञानाच्या पंचपक्वान्नाचं ताट समोर वाढलेलं होतं, आणि माऊली तिथं समोर आले, आणि भगवंत माऊलीला म्हणतात या माऊली बसा. काय गंमत आहे बघा. हो या माऊली बसा, तुम्हालाही मी जेवायला वाढतो. आपण भगवंताच्या पाशी, देवापाशी काहीतरी मागणं आणि भगवंतांनी स्वतःहून आपल्याला जेवायला घालणं, किती फरक आहे. विचार करा नुसता. आणि भगवान श्रीकृष्ण माऊलीला म्हणतात माऊली बसा, आणि माऊली म्हणतात की कसं बसू, कसं बसू परमात्मा, हे परमेश्वरा, हे जगद्गुरू, मी कसा बसू सांग. माझे सर्व सखे, माझे सर्व जग हे भुकेनी व्याकुळ आहे, आणि ते उपाशी असताना हे एवढं ज्ञानाचं पंचपक्वान्नाचं ताट मी एकटा कसा खाऊ. आणि भगवंतांच्या डोळ्यातनं गळागळा अश्रू व्हायला लागले. भगवंतांनी समोर अमृताचं ताट वाढावं आणि माऊलींनी ते नाकारावं, आणि जर स्वीकारलं तर सगळ्यांना देईन, सगळ्यांना वाटून देईन म्हणून ते घ्यावं. ज्ञानेश्वरी काही उगाच लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे. आणि डोळ्यात भगवंतांच्या अश्रू आले की माऊली तुम्ही खरंच मागा. स्वतःसाठी काही मागितलं नाहीत, जीवनाची हेटाळणी झाली, अख्खं आयुष्य असं केलं, आणि आज आता अमृतपानाची वेळ आल्यानंतर समाजासाठीच मागितलं. म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे
काय सोडायचं आहे आणि काय घ्यायचं आहे. आणि मग भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, अरे पार्था, तू मत्सर रहित तर आहेसच, पण तुझी भक्ती ही इतकी अगाध आहे की म्हणून तुझी निवड केलेली आहे मी. ह्या भक्तीमध्ये आपण कायम लक्षात ठेवतो, कायम आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की भक्ती म्हणजे काय, कुठल्या देवाजवळ किंवा परमेश्वराजवळ जाऊन बसणं असं नाही आहे. भक्ताचे गुण असतात. आपण दत्ताचं, कुठल्या देवतेचं दर्शन घेतो, त्याला आपलं आपण समर्पण केलं म्हणतो, महाराजांना, स्वामींना समर्पण केलं म्हणतो, पण त्यातले भक्तातले जे 9 गुण आहेत ते आपल्यात किती गुण आहेत. आणि हे प्रत्येक गुण भगवंताने अर्जुनात पाहिले. आणि हे गुण कुठले माहिती आहेत? कधी म्हणजे लक्षात घ्या, भक्तीचे सुद्धा 9 प्रकार आहेत. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, पाद सेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, जी अर्जुनाची भगवंता श्रीकृष्णाबरोबर भक्ती, दास्य भक्ती, आणि शेवटची जी आहे ती आत्मनिवेदन भक्ती. हे भक्तीचे प्रकार आहेत. नुसता मी अमुक यांचा, गजानन महाराजांचा भक्त, कुठल्या कॅटेगरीत मोडतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 4 फुलं वाहिली, देवाला नमस्कार केला, आणि मनामध्ये जर मत्सर भाव असेल, किती इतकं सुंदर दिलेलं आहे. मी इतकं समोर पाहत असतो, सध्या बघत असतो, आणि मला सांगितलं ना की एखादी ज्ञान तुम्हाला माहिती असेल, हा व्हिडिओ जर तुम्ही ऐकलात आणि जर तुमच्या लक्षात आलं तर नुसती तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरनं विचार करा. इतकी सुंदर छोटी गोष्ट असते, पण मनुष्य मत्सरामुळे लांब जातो, आणि मत्सरामुळे लांब गेल्यामुळे तो काही प्राप्त करू शकत नाही, आणि हे त्याला कळत नाही. अरे एखाद्याच्या पाठीवरती थाप पडली कौतुकाची तर आपण पण त्याला होकार म्हणावं, आणि जर एखाद्याला मारत असेल तर तुम्ही जाऊन थांबवलं पाहिजे. तुम्ही काही त्याच्यात छोटे होणार नाही आहात. भगवंताला काय अपेक्षित आहे? ज्ञान समोर आहे हो हे सगळं, पण तुम्ही त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व होता, त्याच्यामध्ये किती एकरूप होता, याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे गुह्य काय समोर आहे, पण कळणं गरजेचं आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये आत्ता उदाहरण सांगितलं ज्ञानेश्वरांचं, माऊलींचं, की अमृताचं ताट भगवंत वाटायला बसलेले आहेत, भगवंत द्यायला बसलेले आहेत. अर्जुनाला वाढतच होते अमृताचं, ज्ञानामृताचं ताट, आणि तिथं माऊली आले, आणि माऊलींनी सांगितलं मी एकटा खाणार नाही, समाजाला द्यायचं आहे मला, आणि मग ताट ते घेऊन गेलं. आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, माऊली अहो काळजी करू नका, त्यांच्यासाठी पण वाढून ठेवलेलं आहे. माऊली म्हणतात आधी दाखवा. काय गंमत आहे. भगवंतानी सांगितलं सगळ्या समाजासाठी वाढून ठेवलेलं आहे, तर माऊली म्हणतात मला अगोदर दाखवा. कारण त्यांना जे आवडायचं आहे, त्यांना जे आवडतं आहे ते पदार्थ त्याच्यात आहेत की नाही हे मला बघणं महत्त्वाचं आहे. हे पदार्थ म्हणजे पदार्थ नव्हते बरं का, ज्ञान होतं. ज्ञान आहे, पण ते समोरच्याला जर कळणारं असेल तर, ज्ञान असेल तर त्यालाच उपयोग. मग भगवंतानी मला वाटलेलं ज्ञानरूपी, अमृतरूपी ज्ञान हे जर मी समोरच्याला देऊ शकत असेल तर मी तीर्थुक्तता होणार आहे मला, असं माऊली म्हणतात. तर उगाच माऊलींना जगाची माऊली म्हटलेलं नाही आहे. नुसती पदराखाली बाळाला घेतलं की आई होत नाही त्याच्यामध्ये. म्हणून कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मत्सर भावना मनातनं काढा. कारण मत्सर जर आहे, साधं पाणी पिताना सुद्धा आपण म्हणतो की काय गरम पाणी, काय गार पाणी. मी गरम मागितलं होतं आणि मला गार दिलं, ही मत्सर भावना आहे. तुम्ही म्हणाल कशी मत्सर भावना? ही मत्सर भावना कशी होते? मनामध्ये त्या पाण्याचा मोह उत्पन्न होणं, आणि त्याच्यावरनं आपले बोल दुसऱ्याला लागणं. तुमच्या नशिबात आहे ना तर तुम्हाला ते तसंच मिळणार. तुम्ही कितीही काहीही करा, तुम्हाला बासुंदी कितीही आवडली, पण पहिल्या ठसक्याला जर घासाला जर ठसका लागला तर तुम्हाला पुढचं बासुंदीचं ताट जात नाही. अरे बाबा हे उचलून घेऊन जा, असं मनुष्य म्हणतो. म्हणजे जे त्याच्यासाठी आटापेटा केला, अट्टहास केला, ज्या मोहात तो अडकला, तो मोह क्षणामध्ये नष्ट झाला.
आणि मनुष्य म्हणतो चांगल्या वृत्तीने वाढलं नाहीस, मत्सर. तुला माहिती होतं मला बासुंदी आवडतेस म्हणून आधीच म्हणताला मास्तराला म्हटलास की जरा जपून खा रे, इतर माणसं पण आहेत. मत्सर. विचार मत्सरहीन असले पाहिजेत. मनुष्याला जीवनात जगताना आपल्या रोजच्या प्रत्येक क्षणामध्ये याचं भान राहिलं पाहिजे. कारण पुढचे जे आहेत ना हे अहंकाराचे अलंकार आहेत. मद मोह मत्सर माया अहंकार ही ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्या त्या मनुष्याचं जीवनामध्ये काय गुह्य आहे. समोर मनुष्याच्या धारण असतं, सगळं बरोबर असतं, पण तो अज्ञानी असतो. आणि हेच गुह्य ज्ञान आहे की जे भगवान श्रीकृष्ण देत आहेत. आज आपण या पहिल्या शब्दावर मत्सर शब्दावर थांबू. जर असं वाटलं की पुढच्या वेळी आपण याच्यावर पुढं मत्सर शब्दावरच बोलू तर पुढं, नाही तर पुढची भाषा भक्त कशाला म्हणतात आणि भक्ती म्हणजे काय हे भगवंताने अर्जुनाला सांगितलं ते पाहू. श्रीराम.